भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री सौकार जानकी यांचे वयाच्या 94व्या वर्षी चेन्नई येथे निधन झाले आहे। शुक्रवारी 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी कावेरी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वाढत्या वयाशी संबंधित आजारांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। सौकार जानकी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तेयतनपेट येथील सेंटाओज रोडवरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे। त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। 12 डिसेंबर 1931 रोजी जन्मलेल्या सौकार जानकी यांनी 1950 मध्ये चित्रपटातून आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली होती। त्यांनी तब्बल 7 दशकाहून अधिक काळ चित्रपटात योगदान दिले आहे। त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील 400हून अधिक चित्रपटात काम केले। याशिवाय 300हून अधिक नाटकांचे प्रयोग आणि टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते। पुथिया परावई, महाकवी कालिदास, हे राम यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांचा त्यात समावेश आहे। कृष्णधवल चित्रपटांच्या युगापासून ते आधुनिक चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाचा दबदबा कायम ठेवणाऱ्या सौकार जानकी यांना केंद्र सरकारने 2022 मध्ये पद्मश्री या 4थ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते। याशिवाय त्यांना फिल्मफेअर लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड यांच्यासह अनेक पुरस्कार देखील मिळाले होते। त्यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच अनेक चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत। तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली। मनोरंजन विश्वातील असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।